इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांच्या पॅनलला पाठिंबा दिला। नगराध्यक्ष पण तुम्हीच होणार आणि तुम्हीच आमदारही होणार अशा शब्दात महादेव जानकर यांनी प्रदीप गारटकर यांना शुभेच्छा दिल्या। भुसावळमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे। पवारांच्या पक्षाकडून गायत्री भंगाळे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। त्यांची लढत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रंजना सावकारे यांच्यासोबत होणार आहे। नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती तुटलेली आहे। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा केली होती, मात्र निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आणि वंचितची युती तुटली। समान जागा वाटपाचं धोरण ठरलेलं असताना काँग्रेसनं केवळ 4 जागा देऊन पाठीत खंजीर खुपसला असा आरोप वंचितनं केलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना आवाहन केलं। मत काँग्रेसला आणि विकासाच्या अपेक्षा भाजपकडून असा उपराटा प्रकार करू नका। काँग्रेस नगरसेवक ज्या वॉर्डात जिंकेल तिथं आता विकास काँग्रेसकडूनच करा असा बोर्ड लावणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। गडचिरोलीच्या नगर परिषद प्रचारादरम्यान काँग्रेस आता किंचित उरली अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती। त्या टीकेला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। तुम्हाला चिंतित करून मारल्याशिवाय राहणार नाही असं वडेट्टीवार म्हणाले। त्यामुळे आता मूल नगर परिषदेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली। नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल सीमा हाफिज यांच्या प्रचारार्थ आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबई नाशिक महामार्गावरील आडगावजवळ 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी आहे। भरधाव कार संरक्षक भिंतीला धडकल्यानं हा अपघात झाला। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। शहरातून रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। यावेळी प्रणिती भालके यांच्या हातामध्ये एकच जिद्द कॉरिडॉर रद्द अशा आशाचा फलक झळकला। अहिल्यानगरच्या राहता तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे। साकुरी गावातील शेतात मुक्त संचार करणारा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय। बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण आहे, तर वन विभागानं या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीलाच विवाह झाला होता। मुलीनं आत्महत्या केली नाही तर तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। पंकजा मुंडेंनी पोलिसांना कारवाई संदर्भात का कळवलं नाही? पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार घ्यावा असं अंजली दमान या म्हणाल्या। पंकजा मुंडेंनी गौरीच्या कुटुंबियांना साथ द्यावी असंही दमान यांनी म्हटलंय। गौरी पालवे साधी मुलगी होती, आत्महत्या करणारी नव्हती। डॉक्टर गौरी खूप स्ट्रॉंग होती असं अंजली दमान या म्हणाल्या। तर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत अटक का नाही असा सवाल दमान यांनी विचारला। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाली नाही असं फडणवीस म्हणाले। महायुतीच्या तिन्ही पक्षांना निवडणुकीमध्ये यश मिळेल, जनताच महायुतीला जिंकून देणार असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला। महाराष्ट्रात सर्व भागामध्ये आम्हाला विकास करायचा आहे असं फडणवीस म्हणाले। शिंदे अमित शहांच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जाऊन सोनिया गांधींचे पाय पकडतात तेव्हा त्यांना कोण मारतं अशी टीका संजय गायकवाड यांनी केली। भोरमध्ये सत्ता जरी अजित पवारांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत, हे लक्षात ठेवा। अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत पण फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे भोरच्या जनतेनं पुण्याच्या पाठीमागे जायचं हे ठरवावं असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सर्व धर्माच्या लोकांचा सहभाग आहे। कोणत्याही पक्षाकडून अल्पसंख्याकांना मंत्रिपद नाही, पण आपण मुश्रीफांना मंत्रिपद दिलं असं मोठं विधान अजित पवारांनी केलं। त्याचबरोबर अजित पवारांनी सर्व जातीच्या मंत्र्यांची नावच भर सभेत वाचून दाखवली।
जालन्यात एकाच पक्षामध्ये असलेल्या मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये अखेर दिलजमाई झाली आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवे यांचं मनोमिलन झालं. परतूर इथं आयोजित कार्यक्रमात दानवेंनी हजेरी लावली आणि यावेळी दानवेंनी लोणीकरांची स्तुती केली. वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. पारंपरिक वाद्यांच्या निनादात गुलाबी फेट्यांनी नटलेले उमेदवार असा दिमागदार पेहराव पाहायला मिळाला. रॅलीमध्ये आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अबोली ढोरे यांच्यासह सर्व नगरसेवक सहभागी झाले. वर्ध्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष प्रचारात गुंतल्याचं दिसतंय. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांनी पदयात्रेवर भर दिला. मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढे गारहाणं मांडलं. ऐन वेळेला शिवसेनेला एबी फॉर्म मिळाला नाही तर आपला नगराध्यक्ष मंगळवेढ्यात निवडून आला असता असा दावा यावेळी करण्यात आला. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून आम्हाला खूप त्रास दिला जातोय अशी तक्रार करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नगरपालिकेमध्ये तिरंगी लढतीचं चित्र असलं तरी खरा सामना हा भाजपच्या मंगला मुरेकर विरुद्ध अपक्ष उमेदवार रेखा इंगळे यांच्यामध्ये होणार आहे. भाजप विरुद्ध अपक्ष असा थेट सामना रंगणार आहे. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी राजन पाटील यांचं अभिनंदन केलं. अनगर इथले राजन पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन अभिनंदन केलं. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये यंदा मतदान केंद्राची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. शहरात एकूण 1408 बूथ तयार केले जातील. मागील निवडणुकीमध्ये 1058 केंद्राच्या तुलनेत यावर्षी तब्बल 350 बूथ संख्या वाढणार आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे इथं पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभागाच्या वतीनं वाहन तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, महामार्ग, प्रवेशद्वार आणि संवेदनशील भागांमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपशीलवार तपासणी सुरू केली. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. महायुतीच्या उमेदवारांकडून घरोघरी प्रचारावर भर दिला जातोय. प्रभाग क्रमांक 7 मध्ये युतीमधील शिवसेना शिंदे गटाकडून श्रद्धा संजय हळदणकर आणि गणेश भारती हे उमेदवार रिंगणात आहेत. दोघांकडून सध्या घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना भाजपच्या माजी नगरसेविकेचे तिकीट नाकारलं असल्याचा आरोप करत थेट बंडखोरी करत आता नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. इतके वर्ष पक्षात काम करून आमच्यावर अन्याय झाल्याची भावना मेघा भगत यांनी व्यक्त केली. तर अमोल खताळ हे निवडणुकीतील राग आमच्यावर काढत असल्याची टीका दीपक भगत यांनी केली. घुगुस नगर परिषद ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नव्यानंच तयार झालेली नगर परिषद आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून नगर परिषदेकडे वाटचाल करणाऱ्या या शहराचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार आणि कोणाची सत्ता येणार याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आहे. या नगर परिषदेसाठी 22 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये 3 पक्ष एकत्र असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तळागाळात वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे आमचाच उमेदवार असायला हवा असा त्यांचा आग्रह आहे. जिल्ह्यात 7 ठिकाणी निवडणूक होतीये. सर्वाधिक ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आहे. शिरूर नगर परिषदेमध्ये विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. मात्र जनता आम्हालाच विकासाच्या जोरावर संधी देईल असा विश्वास माजी आमदार अशोक पवार आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका खांडे यांनी व्यक्त केला आहे. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आहे. स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते. लातूर जिल्ह्यातील औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा उधळून लावण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी दिला होता. मात्र तत्पूर्वीच लातूर पोलिसांनी घाडगे पाटील यांना ताब्यात घेतल्यानं अजित पवारांची सभा विना अडथळा पार पडली. पुण्याच्या शिरूर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिखाडी झाली आहे. दरम्यान आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला मात्र सहयोगी पक्षांनी प्रतिसाद
दिला नाही अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केली। मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षणावरून 129 हरकती सूचना दाखल करण्यात आल्या। यावर आता पालिका सुनावणी घेऊन 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये सादर केले जाणार आहे। नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषदा नगरपालिका निवडणुकीमध्ये भक्कमपणे लढण्यासाठी शिंदे सेनेनं पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे। निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी त्यांच्या जिल्ह्यातच थांबावं असे निर्देशही पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा मतभेदांचे वादळ उठलेत। मवियातील काँग्रेस, उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनीही मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महापालिका आयुक्तांच्या स्तरावर पूर्ण केले आणि या प्रारूप यादीतील चुका, हरकती किंवा सूचनांसाठी नागरिकांनी 27 नोव्हेंबरपर्यंत महापालिकेकडे अर्ज दाखल करावा असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलंय। धाराशिव बोरफळ रस्त्याचं काम धीम्या गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काम बंद पाडलं। कामासाठी 350 कोटी रुपये निधी देऊन सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम होत असल्यानं परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले। पुण्याच्या जुन्नरमध्ये बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी पळत असताना श्वान विहिरीत पडला। रेस्क्यू टीमकडून श्वानाचं रेस्क्यू करण्यात आलं। बिबट्याच्या दहशतीमुळे पुण्यामध्ये नागरिकांनी पिंजऱ्यात बसून आंदोलन केलं। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। वेंगुर्ला बाजारामध्ये आंबा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे। खवय्यांना डझनभर आंब्यासाठी 1500 रुपये मोजावे लागणार आहेत। जुन्नर शहराच्या ईदगाह मैदानापासून जवळ असलेल्या एका शेततळ्यात बुडून 2 सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला। ड्रोनच्या सहाय्यानं या दोन्ही भावंडांचा शोध घेण्यात आला। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळद शिवारामध्ये कापसाच्या पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये अळींचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी अक्षरशः हतबल झाले। या वाढत्या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना 5 एकर कापसाच्या उभ्या पिकावर थेट रोटावेटर फिरवत संताप व्यक्त केला। खासदार निलेश लंकेंनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्याचा संकल्प केलाय। किल्ले शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड या किल्ल्यांवर लंके यांच्या नेतृत्वात स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात आली। गोंदिया प्रशासकीय इमारत परिसरामध्ये विशेषतः वाहनं उभं करण्याच्या जागेत कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय, पण अधिकारी आणि कर्मचारी याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। बीडच्या बडवणी तालुक्यातील लौळ या गावामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून जिल्ह्यातील कारखानदारांचा निषेध केला। ऊसाला 3500 रुपयांपेक्षा जास्त भाव जाहीर करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। त्यावेळी शेतकऱ्यांकडून कारखानदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं। बोटा ते घारगाव दरम्यान सकाळपासून वाहतूक ठप्प आहे। सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं केवळ एकाच लेनवरून वाहतूक सुरू आहे। जळगावातील मामुराबाद रस्त्यावरील माजी महापौर ललित कोल्हे यांच्या LK फार्म हाऊसवर चालणाऱ्या बोगस कॉल सेंटर प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। LCBच्या पथकानं बनावट कॉल सेंटरचा मास्टरमाइंड अकबर खान उर्फ आयान खान आणि हँडलर आदिल सय्यद निसार अहमद यांना मुंबईमधील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुराण वास्तू संग्रहालयाला वाळवी लागल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। त्यानंतर अनेक राजकीय संघटनांनी पुढे येऊन त्याची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी केली। या पार्श्वभूमीवर सामाजिक संघटना आणि तरुण तरुणींनी एकत्र येऊन या वस्तू संग्रहालयाच्या आवाराची साफसफाई केली। लासलगाव मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे। कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 400 आणि सरासरी 800 ते 1000 इतकाच भाव मिळतोय। एकीकडे पिकांवर मोठा खर्च होतोय, तर दुसरीकडे कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे।
सध्या मिळत असलेले भावात पिकांवर केलेला खर्च तर सोडाच, वाहतुकीवर केलेला खर्चही निघत नसल्याचं शेतकरी सांगतायत. साईबाबांच्या दरबारात विदेशी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतेय. जर्मनी, कॅनडा आणि UK इथून आलेल्या 42 भाविकांनी एकत्रित दर्शन घेतलं आणि आरतीचाही लाभ घेतला. या सर्व भाविकांनी साईंचं नामस्मरण केलं. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सर्व भाविकांचा सत्कार केला. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त देहू रोड इथल्या गुरुद्वाराला आकर्षक सजावट करण्यात आली. संपूर्ण गुरुद्वारा परिसर विविध रंगांच्या दिव्यांनी उजळून निघाला. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक.